नमस्कार मंडळी, जय खानदेश. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जातोय हॉटेलवर. माझे मामा ते पण आले. हॉटेलचं प्रमोशन पण करायचं आहे आम्हाला. चला मग आता आम्ही कसं प्रमोशन करतो, काय मज्जा वगैरे करतो तिथे बघू आपण. चला आमच्यासोबत तुम्ही पण. मला असं वाटतं दीदीचं हॉटेलचं प्रमोशन करायला जाते, कारण दीदीच्या जास्त नखरे दिसत आहे आज मला. मेकअप बी मी पावडर सुद्धा लावलेली नाही. दीदी लिपस्टिक लावते. लिपस्टिक बघा किती चाळे करते पटपट आवरा म्हणा. आपल्याला इथे जर वेळ होऊन जाईल मग आपण तिथे केव्हा पोहोचू. ते काकांनी मला खूप दिवसापासून सांगत होते की आमच्या हॉटेलचं प्रमोशन करून दे. पण मग केव्हा जाऊ काय जाऊ आम्हाला समजत नव्हतं. पण म्हटलं आज मामा आले तर मस्त जाऊ या ते खाऊ पण या आणि प्रमोशन पण करूया. दीदीला ध्रुव सोबत फोटोशूट करायचा आहे. पण ध्रुव एवढा भारी पडतोय जसं तो खूप मोठा हिरो आहे. दीदी डायरेक्ट प्लीज प्लीज करते. तशी तर बावच देत नाही अजून. एक फोटो ये. वन पिक सर प्लीज एक फोटो सर. तो प्लीज बोलतोय. सर प्लीज सर. दीदीने मस्त तयारी केली म्हणे मस्त फोटो काढेल, हे काढेल ते काढेल, पण एक सुद्धा फोटो नाही काढला. माझ्यासोबत कोणाला काढायचा आहे. इतनी बड़ी बेइज्जती वो भी मेरी. सिर्फ मेरे बच्चे ही कर सकते हैं. चल दशो अब से पिक्यू. हॅलो गाईज. नो गाईज. बघा एक फोटो काढण्यासाठी एवढ्या यांच्या रावण्या कराव्या लागतात आम्हाला. त्यामुळे मी तशासोबत आता व्हिडिओ बनवत नाही, कारण तो बनवूच देत नाही. एक सुद्धा व्हिडिओ व्यवस्थित बनवू देत नाही तो. आज ट्राय केलंय तरी मी थोडा जसं छोटासा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यात पण तो इकडे तिकडे होत होता, पण तरी मी बनवला. जसा येईल तसा आता मी इंस्टाला पोस्ट करेल, बघा तुम्ही. यांना तेवढी घाई होऊन जाते की केव्हा जाऊन केव्हा नाही, फक्त घराबाहेर पडायचं बस. तशूला फक्त मॉलच दिसतो. तुला माहितीये मॉलवर गेलं की आपल्याला चौकी भेटते. ये आम्ही आता मॉलवर जाणार आहे. कुठे जाणार आहे आपण. पी दे मग. पी दीच देणार. चला मग. तर दीदीची माझी आमची सगळ्यांची तयारी वगैरे झाली होती. म्हटलं थोडीशी देवपूजा वगैरे करून घेऊ. मग इथे देवपूजा केली. कापूर का सॉरी मला वाटलं धूप. हा आमचा तुम्ही राहायचो आणि मी केला होता त्याचा आमचं डेकोरेशन केलं होतं. बघूया एवढा जास्त मोठा नाही कसा केलेला आहे जमला. डुमडुम टॅण्या हा मग डुमडुम टॅण्या गाडी आई लागी राहिली पळून गेला रे. माझं कसं मस्ती चालू आहे आमची जेवणाला जायच्या आधीची. नको ना तुषार. छान नाही ना रे असं छान. मामा नो. मी लोटतो नको ना तुषार. तेल जशी ठेवून तशी राहू देत नाही. तुषार एवढा शहाणा आहे ना, त्याला किती पण सांगितलं की तुषार त्याचं नाव नको घेऊ तो तरी पण तशूचं नावच घेत राहतो. चला मग त्याला इग्नोर करायचं बाकी व्हिडिओमध्ये करता. काय जाता म्हणजे आता थोडंसं लहान आहे थोडंसं कशून ते पुढे गेलेले आहेत. आम्ही आता थांबून जात नाही, कारण आमच्याकडे एकच बाईक होती. एक बाईक आमची खराब झालेली आहे. चैन उतरलेली बसून. हा चैन उतरलेली तर आमच्या तुषारकडनं तेवढीशी चैन बसत नाही. बिझी माणूस काही दुसरं काय.
वेटिंग मध्ये. 2 आईस्क्रीम. ध्रुव तुला आईस्क्रीम पाहिजे? तिथे पोहोचता पोहोचता तशी आईस्क्रीम दिसली ना, तो आईस्क्रीम मागत होता. मग आईस्क्रीम वगैरे घेतली. त्यानंतर मला प्रमोशन करायचं होतं, त्यामुळे आम्ही काही क्लिप्स शूट केल्या 2-3. कसा बर्षात मस्त. आईस्क्रीम आईस्क्रीम काय तशू कोणी घेऊन दिली? मामा. बाबा. मामानी. कपडे नीट कर ना. आईस्क्रीम तशू मामाकडे बघ. मला दे ना, मला दे ना. थंडी आहे रे, दे ना. छान आहे का तशू? तशू छान आहे, मला दे ना थोली. थंड आहे मग मी नको खाऊ. अच्छा उष्ट झालो मला, चालतं ना उष्ट. मागायला तुम्ही मटकी मसाला आहे, काजू मसाला आहे, मशरूम आहे, बैंगन मसाला, सेव भाजी, व्हेज अंडी, काजू अंडी. बोल पूजा कोण बोलले ना सांग. पनीर खाणं आहे का? हा तशू मम्मी खाऊन जाते. अंडे वापस देऊन दिले. मी खाऊ का? ब्रेकफास्ट बनायला हो ना. गरम आहे. ब्रेकफास्ट बनावं त्यांना. तर आम्हाला काही सुचत नव्हतं आम्ही खायला काय मागवू काय नाही. मग त्या काकांना त्यांना मी सांगितलं जी तुमची स्पेशल डिश असेल ते आणा म्हटलं, कारण व्हिडिओ पण शूट करायचे होते त्यामुळे. उद्या डॉक्टरकडे जाऊ. डॉक्टर काय खातोय तू? आंबट? लिंबू आंबट आहे ना? काय कसे खातो तू? मम्मी भाजी. एक भाजी आहे तू बाकी आवडून. हे पायल दिदीने व्हिडिओ ना पाहायला आणलं पापड सुद्धा स्वतः खाई राणी. समजत जा थोडं फार. घे कांदा. कसे पापड काय पापड? थांबा मामा आधी खाऊ द्या. निंबू साठी ना मामा. आंबट. जाऊ दे तो चीज आला. तू जास्ती अर्धा पापड काल पाठ टाकशील असं. हो बापरे मामा, बस पापडवर निंबू टाक. दे ना चाया शेत असते तू ना. मटकी मसाला आहे, काजू मसाला आहे, मशरूम आहे. सगळ्यांचं जेवण झालं, अरे पण या मुलाचं जेवण अजून बाकीचे. आणि हे बघा यांना इथे कामाला लावलंय त्या काकांना काही. चला माय बाबू आता या. असं पोरे देखू ना मामा मी असं कोण मिळतं आपण त्यांना जो तो नाव ठेवू बाबा आजी चला. तर आता पोचलो आम्ही घरी. बघा कसे डोळे चोळताय छान. बघा मम्मीला कसं सांगता येते काय काय होतं. काय काय होतं तशू तिथे? निंबू होतं. ध्रुव काय काय होतं अजून? पापड. खाल्लं काहीच नाही बरं का. निंबू आणि कांद्याशिवाय दुसरं काहीच खाल्लं काही नाही, फक्त मम्मीला सांगताय हे होतं ते होतं. कांदा पण खाल्लं, पोहे खाल्लं, पोहे होतं का खोटाडा? अंडा पण खाल्ले. अंडा श्रावण मध्ये अंडे खाता का कोणी? अंडे होते का तिथे? व्हेज हॉटेल मा अंडा खाई व्हेज हॉटेल मा अंडा भेटी घ्यात का तुम्ही? खोटाडे तुम्ही दोघी. खाल्लं काही नाही, पण असं सांगताय आम्ही हे खाल्लं ते खाल्लं. जे तिथे नाही होतं ते सांगताय मम्मीला. गाईज आजचा ब्लॉग इथपर्यंत जाता आम्ही आलो घरी. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट, झोपा.